नमस्कार. चला आजच्या गोष्टीला सुरुवात करूया. पण त्याच्या आधी जे आपले नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की हा एक छोटासा प्रयत्न आहे आपली संस्कृती, आपल्या गोष्टी मुलांपर्यंत पोहोचवण्याचा. मुलं वाचनाला कंटाळा करतात किंवा आईवडील बिझी असतात, आजी आजोबा जवळ राहत नसतात. अशा वेळेला आपल्या पुराणातल्या गमती-जमती किंवा जुन्या गोष्टी मुलांपर्यंत पोहोचवाव्यात म्हणून हा एक छोटासा उपक्रम मी राबवलेला आहे. तर मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की व्यासाने कसं महाभारत लिहिलं आणि त्यांना गणपतीने कशी मदत केली. आणि मी काही कंटिन्युएशनमध्ये गोष्टी सांगणार नाही आहे, म्हणजे फक्त महाभारतातल्या गोष्टी अशा सांगणार नाही आहे, तर अधूनमधून पुराणातल्या गमती-जमती संदर्भासहित मी सांगणार आहे. तशीच आजची गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे. आजची गोष्ट अशी आहे की सर्वश्रेष्ठ देव कोण? म्हणजे आपली सगळ्यांचीच परीक्षा होते, मुलांच्या आत्ताच परीक्षा संपल्यात मे महिन्याच्या, हो ना. पण आता देवांची परीक्षा कोणी घेतली आणि कोणी ठरवलं की सर्वात श्रेष्ठ देव कोण आहे, हे आजच्या गोष्टीत बघूया. तर मुलांनो, पूर्वीच्या काळी काय होतं, नदी किनारी सगळीकडे भरपूर ऋषी मुलींचे आश्रम होते आणि पूर्वीच्या काळी शिष्य आश्रमात हे शिकायला जायचे. तर असंच प्राचीन काळी नद्यांच्या काठी एक मोठा आश्रम होता, जिकडे छात्रांना वेदविद्या शिकवली जायची, जिथे अनेक ऋषीमुनी जमायचे आणि ते चर्चा करायचे, वादविवाद करायचे, एखाद्या तात्विक गोष्टीवरती चर्चा करायचे. तर असंच सरस्वतीच्या नदीच्या तीराकाठी एक मोठा आश्रम होता आणि तिथे एक मोठा यज्ञ समारंभ झाला. खूप लांबून लांबून खूप सारे ऋषीमुनी आलेले होते आणि त्यांच्यात एकच चर्चा रंगली, ती म्हणजे ह्या जगातला सगळ्यात श्रेष्ठ देव कोणता. आपल्याला माहिती आहे 3 मोठे देव आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजे शंकर. पण ह्याच्यातला सगळ्यात मोठा देव कोणता, ह्याच्यावरून त्यांची चर्चा सुरू झाली. खूप वादविवाद झाला, प्रत्येक ऋषीने आपलं मत मांडलं, पण शेवटी ते कन्क्लुजनवर काही पोचले नाहीत. मग अशा वेळेला करायचं काय? तर ह्या विषयावर निर्णय देण्याचं काम त्यांनी एका ऋषीवर सोपवलं आणि त्या ऋषींचं नाव होतं भृगू. आता हे भृगू कोण आहेत मी थोडक्यात सांगते. भृगू हे एक विद्वान ऋषी होते आणि त्यांनीही त्या आनंदाने ती कामगिरी स्वीकारली. आता तुम्हाला माहिती आहे का, महर्षी भृगू हे ब्रह्मदेवाचे पुत्र होते. त्यांचा प्रसिद्ध महर्षींमध्ये विशेष मान होता. ख्याती ही त्यांची पत्नी होती. आणि तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही च्यवनप्राश खात असाल ना, तर च्यवन ऋषी हे देवांचे वैद्य होते. तर असे हे प्रसिद्ध वैद्य च्यवन ऋषी हे भृगूंचे सुपुत्र होते. अशा या थोर ऋषीने ते कार्य स्वीकारलं आणि तिघांची परीक्षा घेण्याचं ठरवलं. तिघांची म्हणजे कोणाची? ब्रह्मा, विष्णू आणि महेश. मग त्यांनी ठरवलं की या तिघांनाही प्रत्यक्ष भेटायचं आणि मग त्यांची परीक्षा घेऊन ठरवायचं की या तिघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे. मग पहिल्यांदा ते ब्रह्मदेवाच्या दरबारी गेले. आता ब्रह्मदेव म्हणजे कोण? त्यांचे साक्षात वडील. पण त्यांनी गेल्या गेल्या ब्रह्मदेवाला काही नमस्कारसुद्धा केला नाही. मग ब्रह्मदेवांना आला राग की अरे, हा माझ्या दरबारात येऊन त्यांनी मला साधा नमस्कारही करू नये. म्हणून ब्रह्मदेव खूप संतापले. मग भृगू ऋषींच्या लक्षात त्यांचा हा दोष आला की जरी ते आपले वडील असले म्हणून काय झालं, त्यांना जर कोणी नमस्कार नाही केला तर ते चिडतात, हे त्यांच्या लक्षात आलं आणि गुपचूप त्यांनी तिकडून काढता पाय घेतला. त्याच्यानंतर ते शंकरदेवांकडे गेले. शंकरदेव कुठे राहतात? कैलास पर्वतावर, बरोबर. मग ते कैलास पर्वतावर गेले आणि त्यांना बघून शंकराने त्यांना नमस्कार केला, त्यांचं स्वागत केलं आणि शंकर आपल्या आसनावरून उठून त्यांच्याजवळ गेले, त्यांना आलिंगन द्यायला, मिठी मारायला. पण भृगू ऋषी मुद्दामच थोडे मागे सरकले आणि म्हणाले, अरे महादेवा, तुमच्या अंगावर हे चिताभस्म, तुमच्या गळ्यात हा नागोबा, तुमच्या थंडगार डोक्यावर गंगेची धार आणि तुमच्या अंगाला हे चिताभस्म, छे छे, मला काही तुम्हाला आलिंगन द्यायची इच्छाही होत नाही, जवळ यायचीही इच्छा होत नाही. हे शब्द ऐकून शंकर भयंकर संतापले. त्यांनी तत्काळ हातातला त्रिशूळ घेतला आणि भृगू ऋषींच्या अंगावर धावून गेले. तितक्यात पार्वती देवीने त्यांना अडवलं आणि त्यांची समजूत घातली आणि भृगू ऋषींची क्षमा मागितली. तेव्हा भगवान शंकर शांत झाले आणि आपल्या जागेवर जाऊन बसले. मनाशी हसत भृगू ऋषींनी तिकडून काढता पाय घेतला. आता ब्रह्मा आणि महेश या दोघांची परीक्षा झालेली होती. आता तिसरा उरला विष्णुदेव. मग काय झालं, भृगू ऋषी कुठे गेले? विष्णू राहतात वैकुंठात. मग ते गेले वैकुंठात. वैकुंठात विष्णू छानपैकी पहुडलेले होते आणि त्यांची चरणसेवा करत होत्या देवी लक्ष्मी. त्यांच्या गोष्टी चालूच होत्या
तेवढ्यात भृगू ऋषी तिकडे जाऊन उभे राहिले आणि त्यांनी एकदम श्री विष्णूच्या छातीवर एक जोरदार लाथ मारली. तो घडलेला प्रकार बघून लक्ष्मी देवी अचंबित झाल्या आणि बाजूला जाऊन उभ्या राहिल्या. त्यांना काही सुचेना काय बोलावे आणि काय करावे. पण विष्णू मात्र शांत होते. ते शांतपणे उठले. त्यांनी भृगू ऋषींची क्षमा मागितली आणि म्हणाले, आचार्य, तुम्ही येणार ह्याची मला कल्पना नव्हती. मात्र मी स्वतः तुमच्या स्वागतासाठी आलो असतो. त्याबद्दल मला क्षमा करा. असं म्हणून विष्णूंनी त्यांना आपल्या आसनावर बसवलं. त्यांच्या चरणाशी बसले. त्यांचे पाय आपल्या हातात घेतले आणि म्हणाले, आचार्य, माझ्या वज्रासारख्या कठीण छातीवर लाथ मारून तुमचे पाय दुखले असतील तर मला तुमची सेवेची संधी द्या. यापुढे आपलं पदचिन्ह भूषण म्हणून कायम माझ्या छातीवर मी राखून ठेवणार आहे. श्री विष्णूच्या त्या विनयशील भाषणानं भृगू ऋषींना मोठा आनंद झाला. ते खूप प्रसन्न झाले. त्यांनी त्यांना खूप आशीर्वाद दिले आणि ते आनंदाने परत गेले. आता ते पुन्हा कुठे आले? सरस्वती नदीच्या तीरावर जमलेल्या ऋषी मंडळांकडे आणि त्यांनी आपला निर्णय जाहीर केला. ते म्हणाले, सत्वगुणयुक्त श्री विष्णू हाच सर्वश्रेष्ठ देव आहे, परमश्रेष्ठ देव आहे. त्यांच्या सहनशक्तीची कमाल आहे. ब्रह्मा आणि महेश यांच्यापेक्षाही भगवान विष्णूची योग्यता थोर आहे. अशा प्रकारे देवाची परीक्षा घेऊन भृगू ऋषींनी हा निर्णय दिला आणि सगळ्या ऋषींनी तो निर्णय मान्य केला. अशा प्रकारे आपल्या देवांची सुद्धा परीक्षा झाली बरं का. आणि सगळ्यात अव्वल नंबर कोणाचा आला? श्री विष्णूंचा. तेव्हा त्यांना नमस्कार करून हा आजचा एपिसोड आपण इथेच संपवूया. पुढच्या वेळेला परत एक नवीन गोष्ट घेऊन मी परत येईन. तोपर्यंत बघत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.